या बोराडे वाड्याचं दार तुझ्यासाठी आता कायमचं बंद झालं असं समज. ऐकून घ्या ना. माझं ऐकून घ्या ना. अप्पा ऐकून तर घ्या ना. ऐका ना. येते ग हे काय चहा बरोबर खायला तोरण काच. आता तुम्हाला तोरण पुरण काय खायला जा खा. अगं तसं नाही, तुझ्या हातात तोरण दिसलं म्हणून विचारलं. अहो हरीश भाऊजीने मागितलं. हरीशनी? हा का? काय माहिती बाय. तू विचारलं नाही का त्याला? नाही विचारायचं ना मग. अहो आता हरीश भाऊजी एक तर कधी काही मागत नाही. आज मागून मागून काय मागितलं तर असं तोरण आणि ह्या असं पूजाचं ताट करायला सांगितलं मला. म्हणजे उगाच कशाला पंचायती करा म्हणून मी काही बोलले. जाऊ दे. खरं आहे म्हणा. भाऊजी आज काही सण आहे का? सण? हा नाही हो. नाही घराला तोरण बांधून राहिले तुम्ही म्हणून म्हणलं. हा ते असंच. असंच म्हणजे ते लग्न आहे ना. लग्न? भया भाऊजी तुमचं काय भरोसा नाही बाई. तुम्ही लग्न करून राहिले काय? अहो एखाद्या दिवशी तुम्ही जाताना देवळात एखाद्या आणि येताना लग्न करून. वहिनी मनकवडे हो तुम्ही. मानलो बा तुम्हाला. म्हणजे बरोबर ओळखलं तुम्ही. म्हणजे ते देवळात जाऊन माळ घातली ते. भया भाऊजी तुम्ही खरंच लग्न करून राहिले काय? अहो मग यांना सांगायचं ना. घरामध्ये मोठा दाटा भाऊ आहे तुमच्या बापाच्या जागी आहे. अहो नाही तुम्ही लग्न केलं हे बरोबर ओळखलं, फक्त माणूस चुकीचा ओळखला. म्हणजे वहिनी वहिनी इकडे या, तुम्हाला दाखवतो. या या या. आता बोलवा दादाला चिमटा काढाय. हा ए बाहेर या जरा. हा? अरे या. हा. आली. मुंडावळ्या कशाला काढल्या? बरं जे आहे ते आहे. चला या या पुढे या. या 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 चला चला चला. चला चला वहिनी. हा घ्या वहिनीच्या पाया पडा.
वहिनीच्या पाया पडा पटकन. चला चला चला, वेळ नाही आपल्याकडे. चला. हा हा, वहिनी आशीर्वाद द्या, आशीर्वाद. हा बरं, ते ओवाळ्याचं ताट सांगितलं होतं, झालं का? तयार आहे ना? तयार आहे ना? मग कशाला थांबले? चला, आणा लवकर. किती वेळ वहिनी? चला चला चला. आणि ते माप वगैरे ते मी आणतो, तुम्ही तोपर्यंत दादाच्या पाया पडून घ्या. पटापट पटापट, वेळ नाही आपल्याकडे. हा. हे काय? और ये माप तांदूळ से खचाखच भरा हुआ. अब समझ में नहीं आ रहा है कि ये माप कहाँ रखेंगे. अभी यहाँ रख देते हैं और ये सब तैयारी करके ये सब रेडी. और आ जाओ दुल्हनिया. और ये मैं क्या देख रहा हूँ? मुन्या और मुन्या के पिताजी एक दूसरे के सामने चुपचाप खड़े हैं. एक लंबी खामोशी. मुन्या पिताजी के नजर से नजर नहीं मिला रहा है, क्योंकि मुन्या के पिताजी उसको घूर रहे. अरे इतना भी मत घूरना, हम लोगों को गृह प्रवेश है करना. और अरे माझ्या हिंदीची परीक्षा ना करे घेऊ. तुम्ही आत या ना. चला पटापट, चला पटपट, चला आतमध्ये. हा चला वहिनी. हाँ चलो, ओवाळो ओवाळो. और तुमको भी समझ में नहीं आ रहा है क्या करना है. ओवाळो ओवाळो, जल्दी जल्दी. हाँ ओवाळो, चलो. हाँ हाँ, द्या इकडे. हा चला, ठेवला का तुकडा. हा चला, आता माप ओलांडायचं. चला माप ओलांडा पटापटा. चला चला. ए थांब, गप बस रे तू जरा. काय मुन्ने? दादा आता दिसून आंधळ उरायला तू. अरे मुन्ने आपला कळता झालाय, मोठा झालाय, शादी करके आये हो. हा गप बसा तू. आता मार खाशील आता. दादा, अरे काय पोर खेळ लावला या? अरे काय कळू राहिलं का नाही तुला? दादा सांगतो ना. अरे निकम घराण्याची सून अशी दारात ताटकळत उभी, बरं नाही ना दिसत ते. सांगतो सगळं नंतर. तुम्ही चला आतमध्ये. वहिनी तुम्ही काही म्हणा ना. तुम्ही काही म्हणतच नाही. ते माप ओलांडायला सांगा त्यांना. माप ओलांडायचा मंत्र म्हणा ना. म्हणा. चला रे आतमध्ये म्हणा. वाईट असं कोणता मंत्र रे भाऊजी? नसतो का? मी सांगतो. अंगणा म्हणा, अंगणा म्हणा. हा चला आत या म्हणा. आत ये. हा चला का आत. ए थांब, तू बी काय त्याचं ऐकू राहिली? त्याचं ऐकून लगेच आत्या आत्या काय म्हणून राहिली? अरे काय चाललंय आधी सांगा मला. दादा सांगतो ना. त्यांना माप ओलांडू दे, गृहप्रवेश करू दे, मग सांगतो सगळं. हा चला तुम्ही माप ओलांडा. या 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 या. ए ती बोराड्याची पोरगी घरात काय करू राहिली? अगं इकडे इकडे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, ती बोराड्याची पोरगी घरात चालली. अरे झालं, धाड पडली. हे सरकारी माणसं धोकादायक इमारत म्हणून बाहेर काढतील आपल्याला. तुम्ही चला आतमध्ये. तू माप ओलांड पटकन, माप ओलांड पटकन. हा तू बुट काढ, चला आतमध्ये. आणि डायरेक्ट देवाच्या दर्शनाला जायचं आतमध्ये. चल मुन्या, आता देवाच दर्शन सांग ना तू तिला पटकन. हा इकडे इकडे देवाच दर्शन. हा ते हार ठेवा तिकडे पटकन. हार ठेवा, हात जोडून उभे राहा, देवाकडे बघा, हात जोडा. हा शाबास, दर्शन घ्या. गेली ती आत. गेली नाही, घुसली आत. माय माप पण ओलांडलं, गेली मध्ये. मापात पाप, मापात पाप. चलात. ही पोरगी घरात, ही बाहेर गेली पाहिजे. आताच सांगतो, घरात नाही पाहिजे. तू माग कशाला वळून बघतो रे? देवाकडे पाठ करत असतेत का? देवाकडे बघा, देवाकडे बघायचं. दोघांनी दर्शन घ्या, दर्शन घ्या. आणि बाकीच्यांकडे लक्ष दे. बूट बूट घालून आला हा माणूस आतमध्ये, देवघरात थेट. वहिनी तुम्ही किचन मध्ये बूट घालून येतो माणूस, कोणी काय बोलत नाही. अरे विसरला का? सगळा तुझ्या खानदानाचा अपमान केला यांनी. अरे तुला पुरुष नाही म्हणले, हे लाज वाटत नाही का तुला? मामा सगळं गैरसमजामधून झालाय ते. गैरसमज? कसले गैरसमज?
तू माग कशाला वळून बघतो रे? देवाकडे बघतो ना तू? हा, देवाकडे बघायचं दोघांनी आणि मंत्र म्हणायचे, कोणी काय बोलत नाही. मंत्र म्हणजे नाव घ्यायचं. लग्न झालं ना, नाव घ्यायचं असतं देवाकडे बघून. नाव घ्या. हा, पूर्वा नाव घे. घे नाव अहो तुम्हाला नाही हो, त्यांना सांगतो. लग्न झालं ना त्यांचं, हा नाव घ्या. तिकडे बघा आणि नाव घ्या दोघांनी. सुनबाई नाव घे. घे घे. हा आता कसं? अगं त्याच्याकडे काय बघू राहिली? नाव घ्यायचं असतं ना. हा घे घे नाव घे. छान नाव घ्यायचा, लाजायचं नाही. घे. हा मुन्या येडा झाला काय तू? दादा अरे काय चाललंय? देवासमोर शिवे शब्दू राहिले तुम्ही. काय चालू आहे तुमचं? हा घ्या बरं. चला नाव घ्या, देवाकडे बघा, छान दर्शन घ्यायचं, तिकडं बघायचं म्हणजे चांगलं सुचल. हा हा देवाला पण कळलं पाहिजे ना कुणाचं कोण काय आहे ते. इथं माणसं खोळंबलेत. हा चल नाव घे. 2 वाती, हा 1 ज्योती, परागराव माझे जीवन साथी. वा 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 मस्त, एक नंबर, छान. आता मुन्या तू घे. हा मग नाव तर घ्यावंच लागणार ना. घे घे नाव घे. चल चल चल. माग ओळून बघायचं नाही. देवासमोर कोणी काय बोलणार नाही तुला. देव बघतोय ना सगळं. मग हा चल नाव घे. पूर्वा. हा असं नाही रे, प्रॉपर नाव घे असं छान. हा कसं चुकणार आहे? असं कसं? नाव तर घ्यावं लागेल. बघ बघ चल. काय भातुकलीचा खेळ लावलाय तुम्ही हा? भातुकलीचा खेळ चाललाय का हा? घे नाव घे. लग्न झालंय तुझं, नाव घे. लग्न झालं ना त्यांचं, नाव घे. नाव घे. चल चल. घ्या ना काहीतरी पटकन. नाही सुचू राहिलं मला. मी सांगू का तुम्हाला? हा असं कसं? स्कॉड आले तिथं, स्कॉड समोर कॉपी करणार तुम्ही? असं नाही. नाव घ्यायचं स्वतःच्या मनाने. आणि काय रे, गट्टूच्या लग्नात कलवरा होता तू, तेव्हा ऐकलं नाही काय नाव? अरे काका, गट्टूच्या लग्नात गट्टून त्याच्या बायकोचं नाव घेतलं होतं. मी कसं त्याच्या बायकोचं नाव घेऊ? शाल श्रीफळ आणायला पाहिजे होतं तुझ्यासाठी. काऊन? अरे सत्कार केला असता तुझा. मुन्या नाव घे रे. तिकडे बघ. तिकडे बघ. सुचल मग पटकन. हा तिकडे बघ. अरे काय तमाशा लावलाय तुम्ही माधवराव? अरे हालत नाही का तुमच्या आतमध्ये काही? तू समोरच ना, तू मुख गिळून काय गप्प बसली? बोल. देवासमोर आहे ना हो, मी मला काही सुचूच नाही राहिलं बाई. मुन्या काय करू राहिला तू? मुन्या दादा पण आग्रह करून राहिला. घे घे नाव घे पटकन. देवाकडे बघ. हा देवासमोर कुणी शिवाय देत नाही तुला. चल घे तिकडे बघ म्हणजे सुचल. हा हा घेतो. सावडी ते काटेक गल्ली. वा वा क्या बात आहे. थांब ना, सुचू दे ना. सावडी ते काटे गल्ली. आणलं रिक्षात बसून. हा नाही नाही, चुकलं. थांब थांब. सावडी ते काटे गल्ली, पेरला लसून. हा रिक्षात बसून आणलं. हा पूर्वा ना. हा वा 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 वा. लसूण बसून. क्या बात आहे. मस्त मस्त झालं दर्शन वगैरे. आता तोंड गोड करायचं. चला 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 तोंड गोड करायचं. या इकडे या 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 पटकन. चला चला या 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 तोंड गोड करा आता. या. हा हे घे मुन्या. ये सुनबाई या या हो. हा हे मुन्या तोंड गोड कर. हा हे घे घ्या. आणि आता सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे. हा चारीपेक्षा मी मोठा आहे ना, माझे आशीर्वाद घ्या. या या पाया पडा. हा शाबास. झालं. आता आता भांडण. मुन्या अरे तुला काही कळतं का? हा या बेवड्याच्या नादी लागून तू पण दारू प्यायला लागला काय? हा दारू पिला तू? तुला कळत नाही? काय केलं तू? अरे लोक काय म्हणतील, समाज काय म्हणाल, काही विचार केला का? अरे हिला हे बाबा, अरे काय करू राहिला? लोकाला काही कामधंदेच नाहीत ना. आणि लोक लोक म्हणू राहिली तू. कोण लोक? आलंय कुणी बाहेर मुन्याच्या नावाने बॉम्बा मारतायत? नाही ना. मग आणि आले जरी ना तर त्यांच्या नावानं घुगऱ्या घाल. तुम्हालाच नावं ठेवायच्या सोंड्या सुटू राहिल्या आणि लोकांच्या नावावर बिलं फाडायची. पहा ऐकायचं बोलण्याला बोलणं आहे काही? आकार नाही वकार नाही, काही बोलायचं.
शुद्धीत असल्यावरही असंच बोलायचं, पिल्यावरही असंच बोलायचं. अरे बाबा तू तर शुद्धीत आहे ना, याच्यासारखा पिला नाही ना तू. डोक्यावर पडला का रे मुन्ने तू? हा? अरे काय करू राहिला? लोक जाऊ दे, समाज जाऊ दे, अरे ह्या बोराड्यांच्या घरचे काय बोलतील, काय विचार केलाय का? आम्ही जाऊन आलोय त्यांच्या घरी. हा? हो, आम्ही सांगितलंय त्यांना की आम्ही पळून जाऊन लग्न केलंय म्हणून. आत्या, समाज समाज काय करते ग? समाज साधू संतांना पण बोलतो आणि सैतानाला पण बोलतो. म्हणून मला समाजाशी काही घेण देणं नाही. मी समाजाचा विचार करत नाही. मी फक्त तुमचा विचार करतो. आणि आता लग्न झालंय म्हणून यांचा. दादा, तुम्हीच म्हणले होते ना की लग्न योग्य वयात योग्य जोडीदारासोबत झालं पाहिजे म्हणून. यांच्यामध्ये मला माझा योग्य जोडीदार दिसलाय. मी आज खूप खुश आहे दादा. यांच्यापेक्षा दुसरं कोणीच मला इतकं समजून नाही घेऊ शकत. आणि म्हणून मी यांच्याशी लग्न केलंय दादा. माधवराव, वशीकरण वशीकरणाचा प्रकार आहे हा. नाही, आपला मुन्ने असं बोलूच शकत नाही. अरे तुम्हाला फाडफाड बोलू लागला. दुश्मनाची पोरगी करून आणली यांनी घरात. आपला मुन्ने असं नाही वागणार. काळी जादू या पोरीनी आणि हिच्या घरच्यांनी वशीकरण केलंय मुन्न्यावर. आणि ही पोरगी बोलवतीये या मुन्न्याला. मामा, लग्न झालंय आमचं. नीट बोलायचं यांच्याशी आता. नीट. चेटूक काय चेटूक? ती काय काळी बाहुली आहे का? निळी बाहुली आहे? तुम्ही थांबा जरा, मी दादाशी बोलून राहिले. दादा, लेकरू एवढं मनापासून काहीतरी सांगते, घ्या ना समजून. का उगा ताणून धरताय? ये ताणायला हे प्रकरण आमच्या घरात राहणार नाही. या बोराड्याच्या पोरीला या घरात जागा नाही. कोण म्हणतं असं? मी म्हणतो. कोण तुम्ही? मी जावई आहे या घरचा. जावई आहे ना, जावयासारखं राहायचं. मी दादाशी बोलू राहिले. दादा, तुला पण असंच वाटतं या दोघांनी बाहेर राहावं म्हणून? हो, ऐकलं ना? मुन्ने, तूही ऐकलं ना? या पोरीला सोडून यायचं. आणि तू रे, दादा बोलले ना तसा मीही बोलू शकतो. मी पण लीगल वारसदार आहे या घराचा.
माझ्या बायकोचा हिस्सा आहे या घरात, म्हणून मी पण बोलू शकतो. कळलं? बरोबर आहे तुमचं. चारूचा हिस्सा आहे घरात, माझा पण. दादा, माझ्या हिश्श्याच्या घरात राहतील पोर.